नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असे आणि तोंडात टाकताच विरघळणारे शेंगदाणा गुळाचे लाडू. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मी साफ करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही घाण वगैरे आहे ते सर्व मी काढून घेतलेले आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत, खरपूस असे. तर हे शेंगदाणे भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, तरी आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. तर बघा इथे आपले शेंगदाणे बघा आता भाजत आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याचा कलर चेंज होतच आलेला आहे, कारण शेंगदाणे भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. 7-8 मिनिटांमध्ये भाजून होतात. पण हे आपल्याला फक्त मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, कारण की कमी गॅसवर आपण भाजले शेंगदाणे की मग ते छान असे कुरकुरीत होतात. त्यासाठी आपल्याला कमी गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा इथे 7-8 मिनिटं झालेले आहेत आणि शेंगदाणे आपले छान असे इथे बघा भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि शेंगदाणे काढून घेणार आहोत. हे बघा इथे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेत. आता हे आपल्याला थोडेसे थंड होऊन द्यायचे आहेत आणि मग याचे आपण सालं काढून घेणार आहोत. हे बघा इथे आपले शेंगदाणे आता थंड झालेले आहेत. एकदम थंड नाही झालेले आहेत हे, तर साधारण थंड झालेले आहेत. कारण की एकदम थंड झाले ना की त्याची सालं निघत नाही. त्यासाठी ना थोडे गरम असताना हे शेंगदाणे सालं काढून घ्यायचे. तर इथे आपण शेंगदाण्याची बघा सालं काढून घेतलेली आहेत. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता शेंगदाणे आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा त्यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाण्याला 1/2 वाटी इथे मी गूळ घेतलेला. तर हे गूळ आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे आता मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आहे. बघा इथे मी शेंगदाणे बघा मिक्सरमधून फिरून घेतले, मस्त बारीक असे करून घेतलेले आहेत. आता आपण लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत. ते बघा याच कढईमध्ये आता मी इथे टाकते 2 चमचे साजूक तूप. साजूक तूप टाकलं ना की मस्त असा एक वास येतो आणि खूप छान टेस्ट येते या लाडवांना. आणि हे लाडू आहेत ते एकदम झटपट आणि अगदी 10 मिनिटात हे तयार होतात. आता आपण याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत आणि फक्त आपल्याला 1-2 मिनिटं हा परतून घ्यायचा. म्हणजे तूप आहे हा व्यवस्थित असं हे आपल्याला या शेंगदाण्याच्या कूटला लागून घ्यायचं आहे. फक्त 1-2 मिनिटात, जास्त वेळ नाही, परतून घ्यायचं आहे. हे लाडू आहेत ना एकदम झटपट होतात आणि तुम्ही ना मुलांना जर काय हवं असेल ना तर हे लाडू तुम्ही असे लगेच करून देऊ शकता. आणि हे लाडू पौष्टिक सुद्धा आहेत, त्याच्यामुळे हे आपण मुलांना सुद्धा आपल्या देऊ शकतो. 1-2-3 मिनिटं झालेली आहेत आपली आणि बघा लगेच आपलं व्यवस्थित असं इथे मिक्स करून पण झालेलं आहे. आता आपण लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत. तर बघा इथे आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता आपण लाडू बनवूया. आता तुम्हाला जसे छोटे मोठे जसे हवे आहेत तसे हे लाडू वळून घ्यायचे. आणि हे लाडू आहेत ना एकदम सहज असे वळले जातात, तुम्ही पाहू शकता. तुटत वगैरे नाही आहेत, एकदम परफेक्ट प्रमाण आहे. मस्त असा इथे आपला लाडू लगेच हे बघा तयार झाले. आता असेच ना सर्व लाडू आता मी इथे करून घेणार आहे.
तर इथे आपले झटपट असे चविष्ट पौष्टिक असे शेंगदाणा गुळाचे लाडू तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त दिसतात, तितके टेस्टी पण लागतात. आणि हे जे लाडू आहेत ना, ते अगदी तोंडात टाकताच विरघळतात. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब